मालोजी राजे, माजी आमदार नाही, आज आता आमदार आहेत श्री जयंत असगावकर, जरा कुणी जाऊ नका, एका जागेवरती शांत बसा. श्री ऋतुराज पाटील, श्री राजूबाबा आवळे, श्री AY पाटील, श्री राजू आवळे, शिवसेनेचे श्री संजय पवार आणि विजयराव देवणे, चेतन नरके, राहुल देसाई, धुंद्रे, राधानगरीचे चरापले, श्यामराव देसाई, हिंदूराव चौगुले, बजरंग पाटील, श्री विश्वनाथ पाटील, उदयानी साळुंके, स्मिता गवळी, पांडुरंग कांबळे, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूर शहराचे उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे आणि विशेषतः काँग्रेसचे बंधू आणि भगिनी, आज आपण आत्ता नुकतीच ही शेवटली आत्ताची निवडणूक झाली आहे. बघता बघता पाच निवडणुका इथं झाल्यात आणि 5 निवडणुकांमध्ये शेवटी कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगली राहिली, ही एक समाधानकारक गोष्ट आहे. आणि त्याचं कारण म्हणजे कोल्हापूरकरांनी मनापासून सगळा प्रयत्न केला आणि सगळ्या जनतेला बरोबर ठेवून आणि जनतेच्या हितासाठी कार्य चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे निवडणूक लढवली त्याचा आपल्याला दिसून येतं आहे की आज आपण महानगरपालिकेमध्ये 35 आणि इथं याच्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मोठा आकडा आपण सगळे 15च्या वर, काँग्रेसचेच 15 आहेत आणि इतर सर्व मिळून एक चांगली आघाडी, विरोधी आघाडी आपली तयार झालेली आहे. आणि ह्या ताकदीच्या माध्यमातून मला खात्री आहे की पुढच्या 5-5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सगळे आपल्या परीने जास्तीत जास्त काम करतील आणि काँग्रेसचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचं नाव जास्तीत जास्त चांगलं ठेवतील आणि ताकद आपल्या पक्षाची वाढत जाईल. या तऱ्हेने आपण सर्व काम करणार आहोत. आपण आत्ता निवडून आलेले सर्व बहुतेक नवीन आहेत आणि त्यांना जरासं आपण टाईम देऊन पण लवकरात लवकर त्यांची तयारी झाली पाहिजे. आणि जे ज्येष्ठ आपले मंडळी आहेत त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. जिल्हा परिषद पातळीवर, पंचायत समितीच्या पातळीवर आणि पुढं मागं ग्रामपंचायतींच्या पातळीवर सगळ्या ठिकाणी सगळ्या लेवल्सनी आपल्याला पुढं सातत्याने आपलं नाव आणि काम आणि आपलं नाव हे आपल्या कामावर अवलंबून राहणार आहे. आणि म्हणूनच आपलं काम श्रेष्ठ झालं पाहिजे आणि कामाच्या माध्यमातूनच आपण यापुढे आणि लढू शकतो आहे. त्याचबरोबर विचारसुद्धा आपला बरोबर योग्य पाहिजे आणि विचारामध्ये धड पकड सोड हे आता सगळ्यांनी सोडून दिलं पाहिजे आणि आपल्या शांततेने पण मजबूतीने आपलं कार्य चालू ठेवलं पाहिजे. आपल्याबरोबर अनेक मंडळी आता आलेले आहेत. AY पाटलांसारखे अनेक मंडळी आपल्याबरोबर आलेत. त्यांना जसं अनेकांनी सांगितलं की ते आता आपल्याबरोबरच राहणार अशा तऱ्हे त्यांच्या AYसारखे आपल्या आज इथंच आपल्या कितीतरी असतील आणि भविष्यात आणि आपल्यामध्ये येतील. कारण आपलं कार्य चांगलं बघून ते अनेक जण आपल्याबरोबर येतील यात काही शंका नाही. तर आज आपल्या नवनिर्वाचित सगळे मंडळी आहेत त्यांना आपण सत्कार करण्यासाठी आज इथं खरं एकत्र आलो आहोत. त्यामध्ये विशेषतः राधानगरी आणि कसबा बावडा या 2 ठिकाणी चांगला परफॉर्मन्स झालेला आहे.
आणि हीच गोष्ट संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात होण्यासाठी आपण काय करतो या 2 तालुक्यामध्ये याचा असर इतर तालुक्यांवर निश्चित होणार आहे. आणखी म्हणून आपण चांगलं काम केलं पाहिजे आणि करणारच आपण, त्यात काही आता प्रश्न नाही आहे. आणि शेवटी मग पुढच्या वेळेस कोल्हापूरमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होईल आणि काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष जोमाने आपल्यापुढेही कामाला येतील, आपले काम करतील आणि आपला जिल्हा चालवतील. आणि शेवटी ह्या कोल्हापूर जिल्हा काय करतोय हे सगळे आता पाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपलं हे काँग्रेस आणि मित्रपक्ष त्यांनी चांगलं काम केलं तर मला खात्री आहे की पूर्ण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा याचा परिणाम निश्चित होईल आणि तो आपोआप काही होत नाही. तिथल्याही लोकांनी काम केलं पाहिजे, करतील. कारण त्याच्या लक्षात आलं की कोल्हापूर काय करू शकतं हे तिच्या लक्षात आल्यामुळे तेही करतील. अशा तऱ्हेने आपण सर्वांनी मिळून हातात हात घालून आपण काम केलं आणि त्याचा हातात हात घेतला तर निश्चित ताकद वाढत जाते आहे. साखळीची ताकद तयार होती आहे. एकाचा हात दुसऱ्या हातात म्हटलं तर तिची साखळी होती आहे. साखळीने ताकद वाढती आहे. आणि कुस्तीमध्ये सुद्धा अनेक तसे डाव आहेत साखळीचे. आणि त्याचप्रमाणे आपण सर्व आता युवक जे आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य यांना मी ह्या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त चांगलं काम होत राहील. पुढच्या 5 वर्षामध्ये ही अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून आज जे काँग्रेस आणि मित्रपक्षाचे सदस्य आणि हितचिंतक आज सगळे इथं आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि काँग्रेस पक्ष यांची परत जडणघडण ही मजबूत झाली पाहिजे आणि आपलं पार्टी मजबूत असली तर निश्चित आपलं चांगलं आपण करू शकतो आहे हे आज दिसून आलेलं आहे. म्हणून सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.